सटीक और ताज़ा खबरों को देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। कल्याण के सुभाष मैदान में चल रहे नगर सेवक चषक क्रिकेट टूर्नामेंट का आज दूसरा दिन था। मनसे कल्याण जिला अध्यक्ष उल्लास भोईर जी ने नारियल फोड़कर आज के खेल की शुरुआत की। उन्होंने खिलाड़ियों से मुलाकात कर उन्हें बधाई देते हुए सुभाष मैदान पर इंडोर गेम्स के नाम पर मैदान पर बांधकाम की बात को दोहराते हुए आयोजक समीर खान व खेल प्रेमी कल्याणकरों को आश्वासन दिलाया कि वो और उनका पक्ष मनसे मैदान पर 1 इंच भी बांधकाम होने नहीं देंगे। साथ ही संबंधित अधिकारियों को सख्त लहजे में चेतावनी देते हुए कहा कि ग्राउंड पर किसी तरह का इंडोर गेम्स के नाम पर बांधकाम ना करें। साथ ही विनती भी की कि इस ग्राउंड पर खिलाड़ियों के लिए पीने के पानी का इंतजाम, चेंजिंग रूम और मूलभूत सुविधाओं का खास ख्याल रखें। स्टेडियम की सफाई का खास ख्याल रखें। स्टेडियम में कई महीनों से बल्कि सालों से मामूली झाड़ू और धूल तक भी साफ नहीं की गई है। इस पर संबंधित अधिकारी ज्यादा ध्यान दें। टेनिस क्रिकेट में एशिया की नंबर 1 टूर्नामेंट माने जाने वाली आरके ट्रॉफी एशिया में वर्ल्ड कप के जनक कहे जाने वाले चंद्रकांत शिंदे, जो राहुल 11 मुंबई के 1990 से 1996 तक कप्तान रहे, इनकी कप्तानी में लगातार 4 वर्षों तक ये फाइनल जीतते रहे और 3 सालों तक इस टूर्नामेंट में वे मैन ऑफ द मैच बने रहे। चंद्रकांत शिंदे इस नगर सेवक चषक के मुख्य अतिथि उपस्थित रहे। कल्याण के मशहूर व्यापारी व ज्येष्ठ समाज सेवक बच्चा भाई पंडित, एडवोकेट जावेद शेख, पुलिस अधिकारी, डॉक्टर्स आदि मान्यवरों ने इस टूर्नामेंट में अपनी उपस्थिति दिखाकर खिलाड़ियों का उत्साह बढ़ाया। आज इस टूर्नामेंट में आयोजक समीर खान के साथ नासिर खान, इमरान खान, अजहर काजी, सुधाकर शेट्टी, संजय खांगटे, असलम खांडे, फिरोज शेख, नदीम पटेल के साथ बहुत से खेल प्रेमी उपस्थित रहे। हा फटका जाईल, पण थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि त्या मिसफिल्डिंगच्या माध्यमातून 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्या। स्कोर मूव्स ऑन विदाउट लॉस ऑफ एनी विकेट, टीम वॉर्ड नंबर 19 हॅज कंप्लीट 12 रन्स, 12 धावा धावफलकावर। वेगवान चेंडू यावेळेस सुभाषसाठी चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, ब्युटिफुल फिल्डिंग, जबरदस्त अटेम्प्ट आणि धावचं हार्दिक स्वागत। यावेळेस मात्र वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, गॅप आहे खूप मोठा, क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न होईल का? फेकी थोडीशी उशिराने आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण होत आहेत। 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 16, 16 ऑन बोर्ड। दुसरं अतुल, यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 18। इस गेम को ट्राई किया है खिलाड़ी मौजूद बाबा, अच्छी फील्डिंग, इस बार अच्छा शुरुआत हुआ, केवल एक के लिए 8 गेंद शेष है। पीछे खिलाड़ी मौजूद, अच्छा कैच बॉल पकड़ा, हेमंत में जाना होगा खिलाड़ी की तरफ। मागच्या महिन्यामध्ये आपल्या महापालिकेने धार घातला होता, आपण सर्व एकत्र आलो म्हणून हा ग्राउंड कारण महापालिकेने इंडोर गेम करण्याचा घाट घातला होता। हा मैदान कमी झाला असता म्हणजे आपण तिला आनंद घ्यावा आपल्याला, पण जोपर्यंत आपल्या सगळ्यांची जी आहे तोपर्यंत ह्या सुभाष मैदानाचा 1 इंचही जागा मी महापालिकेला घेऊ देणार नाही। मी कुठेही बोललो तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कानावर जातोच, म्हणून आजही बोलतोय, एकही इंच घेण्याचा प्रयत्न केला तर आमच्याशी गाठ आहे। जे 7.5 कोटी आलेले आहेत इंडोर गेमसाठी, त्याने कुठे ते स्थलांतरित करावे आणि ह्या मैदानाचं सुशोभीकरण करावं, जेणेकरून या खेळाडूंना तिथं शौचालय नाही, पाण्याची व्यवस्था नाही,
जर तसं केलं तर ह्या सुभाष मैदानामध्ये आम्ही त्या महापालिके अधिकाऱ्यांचं असं संस्कार करू की त्यांनी आयुष्यात पाहिलं नसेल. जर जागा घेण्याचा प्रयत्न केला तर बळी घेणारच, आणि जर सुशोभीकरण केलं तर त्यांचा हात आम्ही सत्कार करू. तुर्तास हे क्रिकेट प्रेमी खूप आतुरतेने बॅट घेऊन उभे आहेत. मला इथं बोलवलं त्याबद्दल या कमिटीचे मी आभार मानतो. मला तो मान सन्मान दिला त्याबद्दल आभार मानतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोन शब्द बोलतो की ओम साई क्रिकेट मंडळ मित्र मंडळ यांनी ही जी टुर्नामेंट भरवली आहे आणि त्याच्या मागचा उद्देश पण खूप चांगला आहे की त्याने ह्या टुर्नामेंट वार्डच्या भरवल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं की वार्डची मुलं जी एरियातली मुलं आहेत त्यांना संधी मिळते या सगळ्या गोष्टीची आणि ते पुढे येतात. नाहीतर ही जी वार्डची मुलं आहेत त्यांना मोठ्या लेवलला संधी डायरेक्ट मिळत नाही. आणि त्यासाठी ही मंडळी ह्या लोकांनी एवढं चांगलं क्रिकेट खेळलं, यांचं मुंबई महाराष्ट्रात नाव आहे, ते या मुलांसाठी स्वतःचा वेळ काढून या मैदानात त्यांना खेळण्यासाठी प्रवृत्त करतात की जेणेकरून ते अभ्यास सुद्धा करतील आणि क्रिकेट पण खेळतील आणि मैदान पण टिकून राहील. आणि जर अशा गोष्टी घडल्या, मैदान बंद झालं तर मुलं अक्षरशः वाम मार्गाला जातील. कारण काय, नुसता अभ्यास करून जर त्यांचा ट्रेस वाढत गेला तर ते दुसऱ्या गोष्टीच्या मागे पळतील आणि मग त्या नशेमध्ये जातील. काही लोक वेगळ्या मार्गाने जातील. पण तोच वेळ त्यांनी जर मैदानावर घालवला तर शारीरिक दृष्ट्या ते सुदृढ पण राहतील, मानसिक दृष्ट्या सुदृढ राहतील. म्हणून माझी विनंती आहे की हे मैदान मुलांसाठी सुस्थितीत खेळायला मिळावं. आणि पूर्वी आता तरी भरपूर सुधार झाल्या मैदानात, बरेचसे खड्डे वगैरे होते, पण आज बऱ्याच वर्षानंतर बघतोय काही मित्रमंडळाची आहे ते पुढाकार घेत आहेत आणि या गोष्टी करतायत. थँक्यू. नमस्ते, मी चंद्रकांत शिंदे चंद्रा, राहुल 11 टीम परेल मुंबईचा कर्णधार. माझी सुद्धा पहिलं तर मी थँक्यू बोलतो अजहर भाईंना आणि माझ्या सर्व मित्रांना, समीरला, कामते इकडे बसले, अण्णा इथे बसले आहेत, सगळे क्रिकेटच्या दर्दी आहे, यांनी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल थँक्स. माझी आणखीन एक विनंती राहील की जवळजवळ मी पण ह्या ग्राउंडमध्ये एक 30-35 वर्ष खेळलेलो आहे आणि एवढं सुंदर ग्राउंड आहे. आणि मी पण काही गोष्टी मोबाईलवरती बघतो की मध्ये काहीतरी बांधकामाची गोष्ट सुरुवात होती. शासनाला माझी हात जोडून नम्र विनंती आहे की मुलांना ग्राउंड राहू द्या. आणि आज परिस्थिती अशी आली आहे साहेब की आज मुलं ग्राउंड नसल्यामुळे अक्षरशः मोबाईलवरती क्रिकेट खेळायला लागले. मोबाईलवर बॉलिंग करतात, मोबाईलवर बॅटिंग करतात. जोपर्यंत मुलगा मैदानात जात नाही, मैदानात खेळत नाही, तो ग्रो कसा होणार, शारीरिक दृष्ट्या ग्रो कसा होणार. आणि माझी परत मी वारंवार सांगतोय, इथे माझी मित्र समीर आले, ते पण सुंदर क्रिकेट खेळायचे. आणि ही सगळी मंडळी आज हे मैदान वाचवण्याच्या दृष्टिकोनातून का पुढे येत आहे तर ह्या स्वतः यांनी सगळ्यांनी 40 वर्ष या मैदानाला दिली. या मैदानात ते पडले आहेत, उठले आहेत, त्यांनी स्वतःचं रक्त दिलं या मैदानाला. आणि आज जर अशी परिस्थिती असेल की तिकडे बांधकाम होणार असेल तर या गोष्टीचा परिणाम त्या मुलांवर होणार. मुलांना खेळता नाही येणार. इकडे ऑल स्पोर्ट्स होतात. मी जवळजवळ 40 वर्ष मी पाहतोय, सगळ्या पद्धतीचे स्पोर्ट्स इथे खेळले जातात. पुन्हा मी विनंती करतो की शासनाला किंवा जे कोणी संबंधित वरिष्ठ असतील की साहेब प्लीज या मैदानाला बक्षा. कारण मुंबईमध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत की मैदानं तडीच लागत होती, तिथे सुद्धा खेळाडूच पुढे आले आणि त्यांनी त्या गोष्टीला थांबवलं आणि आज मुलं खेळतायत. पुन्हा एकदा मी